आपलं नाव सांगायची गरज नाही, राजूभाऊ गुगल हा प्रचलित नाव आहे आणि सावनेर क्षेत्रामध्ये आपण 3 वेळा नगरसेवक उपाधी आपल्याकडे आलेली आहे. तर यावेळेस येणाऱ्या निवडणुकीबद्दल जर विचारलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं कसं कार्यकर्त्यांना जोडणारा आणि नियोजित कार्यक्रम सामोरे कसे राहील? येणाऱ्या नगर परिषद येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही समोर भारतीय जनता पार्टी सगळे नगरसेवक आणि अध्यक्ष यांची सगळे मिळून आम्ही निवडणूक लढू आणि भारतीय जनता पार्टी अध्यक्ष इथं बसू सावनेर शहरात. नगर परिषद आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषद अशा निवडणुका यंदा होणार आहे. काय आपली तयारी राहील आणि कसं आपलं सामोरचं पाऊल राहील? आमची भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद पंचायत समिती बसण्यासाठी पूर्णतः आमची व्यवस्थित तयारी राहील. नागरिकांचं यावेळेस काँग्रेसने वोट चोरीचं जे आरोप लावलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय वाटते, खरंच वोट चोरी झालेली आहे आणि वोट चोरीवर आपलं काय म्हणणं आहे? वोट चोरी हे खोटा आरोप लावून राहिले, हेच आमचं ध्येय आहे. आता मला पालखी विधानसभेचे भाऊ मंत्री आपले चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या मुलावर आरोप आहे. संजय बावनकुळे यांनी पण वोट चोरी केली आहे. काय वाटते आपल्याला ते काँग्रेसचेही निवडणुकीत निवडून आलेले आहेत, त्यांचे खासदार झालेले आहेत, आमदार झालेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, जिल्हा परिषद यावेळेस यंदा त्यांची होती. आपल्याला काय वाटतं की खरंच या वोट चोरीमध्ये यांचा हात असेल, आपलं वाचण्याचा हात आहे का? सर, एका व्यक्तीचे 4 विधानसभेत म्हणजे विधानसभेत किंवा पंचायत जिल्हा परिषद मध्ये होत होते, तर ते एका ठिकाणी राहायला पाहिजे कुठे, त्याच्यामुळे ते छाननी झाली. त्याच्यामुळे एका ठिकाणी कुठे राहिले. यांनी आम्ही भारतीय जनता पार्टीने अशी वोट चोरी केली नाही. आपल्याला काय वाटतं यावेळेस निवडणुकीत यंदा निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचा म्हणजे हे झालं पाहिजे का? बॅलेट पेपर निवडून जायला पाहिजे? नाही, आम्हाला जे चालू आहे मशीन तेच ठीक आहे. म्हणजे आपल्याला वोटिंग जी आहे ते मशीनवरच झाली पाहिजे. सगळ्यांना त्रास नाही होत त्याच्यामुळे. 2008ला ग्रामपंचायत निवडणूक लढलो, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची ग्रामपंचायत बसवली. त्याच्यानंतर 12-13 मध्ये नगर परिषद लढलो, तेव्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष बसला नव्हता 2.5 वर्ष. म्हणजे विरुद्ध पार्टीने आमच्यावर केस टाकली होती, त्यामुळे बसला. आम्ही जेव्हा 3 मेंबर रामरावजी मोळे, नारनवरे आणि मी राजू गुगल स्वतः लढलो, त्यावेळी 3 मेंबर निवडून आलो. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी बसली. त्याच्यानंतर 15-16चं जे इलेक्शन झालं त्यानंतर इथं राखीव महिला झालं होतं, त्यावेळेस मिसेस लढली. तेव्हाही आम्ही निवडून आलो. भारतीय जनता पार्टीची 14 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आम्ही भारतीय जनता पार्टी सत्ता बसवली. आणि मी मिसेस विरुद्ध पक्ष नेता होती सावनेर नगर परिषदेला. काय काय विकास कामे आपल्याला विकास कामे आम्ही भरपूर सावनेर शहरात केले. याच्या आधी आमच्या हाती आमदार साहेब होते नाही, विरुद्ध पक्षाचे आमदार होते. त्याच्या आधी जेव्हा आम्ही जे फंड आला, बावनकुळे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली, फंड दिला. आम्ही ह्या शहरात जिथे आवश्यक होते ते काम केले. त्याच्यानंतर डॉक्टर आशिष बाबू देशमुख आमदार म्हणून निवडून आले इथं. त्यानंतर कामाचा भरभराट सुरू झाला सावनेर शहरात. या सावनेर शहराला एक रोड नव्हता चांगला, बोरजवाडा ते गांधीपुरापर्यंत, ह्या सुद्धा साहेबांनी सँक्शन केला. त्यामुळे लोकांच्या मनात आता खुशीची लहर आहे. किती निधी आपण इथे उत्पन्न करून दिलेले, किती निधीचे काम आपल्याकडून झालेले आहे? प्रभागात 7 ते 8 करोडची 5 वर्षात काम झाले. आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी बाकीच्या लोकांना काय आपल्याकडून संदेश राहील? समोरच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे संदेश हेच राहील, आम्हाला भारतीय जनता पार्टी एकतर्फे निवडून द्या. आम्ही सावनेर शहरात भरभराटीने काम करू. एकतर्फे सत्ता असलेच काम करण्यात अडचण जात नाही. त्यामुळे आमची तेच इच्छा राहील नागरिकांना. शेतकऱ्यांसाठी आपले काय पाऊल आहे? शेतकऱ्यांना हल्ली परिस्थितीमध्ये आत्महत्या करत त्यांना मोल भाव भेटत नाही अशा, आणि महसूल मंत्री म्हटलं का फायदा नसते, त्यांना बघून ज्या फायदा नसते कुठे अडचण त्यांचं त्वरित कारवाई करा. काय सांगा? शेतकऱ्यासाठी वरिष्ठ आमचे जे बी नेते आहे ते त्याच्यासाठी पाऊल चांगलाच ठरवेल, हे आमची इच्छा आहे. या यंदा आपण निवडणुकीत उभे राहणार आहे. आपला मेन एजेंडा काय राहील?
यावेळेस आमच्या निवडणुकीचा एजेंडा गावाच्या विकासाच्या हिशोबानं राहील.